वारी चैतन्याची ही वारी आहे विचारांची. भारतातील 12व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतच्या योगिनींची, त्यांच्या आयुष्यातील अनुभवातून, निष्ठेतून, गुरुपदेशातून प्रसवलेल्या साहित्याची, त्या काळचे समाज जीवन कसे होते ते समजून घेण्याची. समाज मनाचे प्रतिबिंब म्हणजे काव्य. प्रत्येकाला स्वतःचे असे अवकाश असते आणि त्यातून मुसाफिरी करायचा अधिकार हा ज्याचा त्याचा असतो. हे स्वतःच्या जगण्यातून सत्यात उतरवणाऱ्या योगिनींच्या चैतन्याची वारी. ही वारी आहे लल्लेश्वरीची. उत्तर भारतात पदयात्रा करीत जीवनाचा अर्थ जाणून घेऊन तो इतरांना आपल्या साहित्यातून उलगडून देणाऱ्या काश्मीरी संत कवयित्रीची. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी, त्वाहम प्रार्थये नित्यम विद्यादानम च देहि मे. अशी ही संत बहिणाबाई चौधरींना बोली शिकवणारी माय सरस्वती. तिचं स्थान आहे काश्मीर. अशाच एका सरस्वतीच्या लेकीनं काश्मीरमधील पंद्रेथान या गावात काश्मीरी पंडिताच्या घरी 1320 मध्ये जन्म घेतला. तिचे नाव लल्लेश्वरी. तो काळ होता अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीचा. उत्तर भारतात अराजकता माजली होती. सामाजिक स्थितीचा बालमनावरही परिणाम होतो. कदाचित त्यामुळेच साधे सरळ सात्विक जीवन जगताना लल्लेश्वरीला भावावेशाचे झटके येऊ लागले. न कळणाऱ्या वयात तिला दिव्यत्वाची तळमळ लागली होती. 12व्या वर्षी पामपूर येथे ब्राह्मण कुटुंबात तिचा विवाह झाला. आता ती लल्लेश्वरीची पद्मावती झाली. गृहप्रवेश होताच क्षणी सासूने छळायला सुरुवात केली. काम करीत ती सारे निमूटपणे सहन करीत असे. एका वाडग्यात गोल दगड ठेवून त्यात भात वाढला जाई असे जेवणही ती गोड मानून खात असे. एकदा तिच्या सासरी मोठा उत्सव होता. गोडाधोडाचे जेवण केले होते. पद्मावती भांडी घासण्यासाठी नदीवर गेली असता शेजारणीने तिला विचारले, आज तुझी चंगळ आहे, घरी गोडाधोडाचे जेवण मिळणार. यावर ती सांगते, काही झालं तरी मला गोल दगडावरच जेवण मिळणार. यावर शेजारी विचारते, असे का? त्यावर आपली कर्म कहाणी पद्मावती तिला सांगते. त्यांचे संभाषण सासरा ऐकतो आणि घरी येऊन सासूला सुनेशी नीट वागण्यास बजावतो. आता तर सासू तिच्या नवऱ्याला आपल्या बाजूने वळवते. असेच एकदा ती नदीवर जात असते. नवरा तिचा पाठलाग करतो. तेव्हा त्याला ती नदीच्या पाण्याशी बोलताना दिसते. ती वेडी झाली की काय असे त्याला वाटू लागते. अलौकिकाच्या शोधात तिची अशी तंद्री लागत असते. आपली सून डाखीण आहे व मध्यरात्री सिंहाच्या पाठीवर बसून नरमांस खाण्यास जाते असा अपप्रचार करू लागते. सात्विक लल्लेश्वरीला हे सहन झाले नाही. ती म्हणते, मैं लल उसी उमंग और चाव के साथ इस संसार में खिली थी, जिस उमंग और चाव के साथ कपास के डंठल में फूल खिलता है, परंतु बेलने की रगड़ और पिंजियारे धुनकी ने मेरी खूब गत बनाई और बारीक बनाते बनाते मेरा कण कण उखाड़ डाला. फिर जुलाहे के यहाँ पहुंचकर करघे पर मैं लटक गई. ती शिवाला शरण गेली. पद्मावतीची पुन्हा लल्लेश्वरी झाली आणि तिने घर सोडले. धोब्याने घाटावर मला खूप धोपटले. धुण्याचा सोडा आणि साबणाने खूप रगडले. शिंप्याने कात्रीने छोटे छोटे तुकडे केले. आता मी परमात्मा शिवाला शरण गेले. ती वनात शहरातील गल्लीबोळातून मधुर आवाजात शिवभक्तीची गीते नाचत गात फिरू लागली. पुरेशी वस्त्रे लेवून फिरणाऱ्या तिला बेडी समजून लहान मुले दगड मारायची. एकदा असेच काही टवाळखोर तिला त्रास देत होते. ते पाहून कापड व्यापाऱ्याने त्यांना हाकलून दिले. पण निंदकांना आणि स्तुती करणाऱ्यांना ती शिवस्वरूपात पाहत असे. त्या व्यापाऱ्याकडून तिने एक कापडाचा तुकडा मागितला. त्याचे 2 समान तुकडे केले. एक तुकडा डाव्या आणि एक तुकडा उजव्या खांद्यावर ठेवून ती व्यापाऱ्याबरोबर चालू लागली. वाटेत कोणी त्रास दिला की डाव्या कापडावरील तुकड्याला गाठ बांधायची आणि तिची गाणी ऐकून स्तुती केली तर उजव्या खांद्यावरील कापडाला गाठ मारायची. काही अंतर चालून गेल्यावर ती व्यापाऱ्यास दोन्ही तुकड्याचे वजन करायला सांगते.
दोन्हींचे वजन सारखेच झाल्याचे त्याच्या निदर्शनास आणते. सुखदुःखे समे कृत्वा असा उपदेश व्यापाऱ्याला करते. ते मला त्रास देतील किंवा मला हिणवतील, ते त्यांना रुचेल ते म्हणू देत. ते कदाचित फुलांनी माझी पूजा करू देत. हे करण्याने त्यांना काय लाभ होईल? मला निंदा आणि स्तुती दोन्ही सारखेच आहेत. त्यांनी माझी चेष्टा करू देत किंवा नावं ठेवू देत. जर मी शिवाची खरी भक्त असेन, मी निराश होणार नाही किंवा दुःखी कष्टीही होणार नाही. लाकडासाठीचे पॉलिश आरशाला लखलखीत करू शकेल काय? सत्याला नाकारणे तिला पसंत नव्हते. तुम्ही हुशार असलात तरी मूर्ख असल्याचे भासवा. तुम्ही पाहू शकलात तरी आंधळ्यासारखे वागा. तुम्ही ऐकू शकलात तरी बहिऱ्यासारखे वागा. जे जे तुमच्या वाट्याला येते ते सहन करा आणि सगळ्यांशी नम्रतेने वागा. अशी सवय स्वतःला लावून घेतली तर अंतिम सत्य गाठू शकाल. आता तिला शिवाच्या प्राप्तीची ओढ लागली होती. शिवाची उपासना करणारे सिद्ध श्रीकांत यांची तिनं दीक्षा घेतली. वयाच्या 26व्या वर्षी पायी चालत कंदमुळे खात फिरणाऱ्या लल्लेश्वरीचा आत्मज्ञानाच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात जगणं मिथ्या आहे असं तिला वाटायचं. या काळात बौद्ध धर्माचा पगडा तिच्या मनावर होता. योग साधना, प्राणायाम, ओंकार जप करणे हा तिचा नित्यपाठ होता. प्राणायामामुळे श्वासोच्छवासावर नियंत्रण येऊन आत्मशुद्धी झाली. ही आत्मज्योत तिने कधीही विझू दिली नाही. ती तिच्या काव्यातून शंकराला म्हणते, देवा, तू आणि मी काही वेगळे नाही. फक्त एकच फरक आहे, तुझा तुझ्या 6ही इंद्रियांवर ताबा आहे तर माझा नाही. म्हणून तर मी भटकत आहे आणि ज्या दिवशी मला माझ्या इंद्रियावर ताबा मिळेल त्या दिवशी मी तू होईन. एका पदात आपली गुरुनिष्ठा प्रकट करीत ती म्हणते, माझ्या गुरुने मला एकच उपदेश केला की बाह्यापेक्षा अंतर्मुखी होणे योग्य आणि त्यातच श्रेयाची आणि ध्येयाची सहज प्राप्ती होते. हा उपदेश माझी साधना आणि जीवनाचा मूलाधार झाला. म्हणून मी निस्संग होऊन अंतर्मनातील शिव महात्म्याला प्रसन्न करते. मीरेच्या भोजराजाप्रमाणे लल्लेश्वरीच्या नवऱ्यालाही पश्चात्ताप होतो. तो तिच्या गुरूंकडे जातो. घरी परत येण्यासाठी तिचे मन वळवा अशी विनवणी करतो. त्यावर लल्लेश्वरी म्हणते, सूर्यासारखा दुसरा प्रकाश नाही, गंगातीरी जाण्यासारखी दुसरी तीर्थयात्रा नाही, भावाच्या तोडीचे दुसरे कुठलेच नाते नाही, आपल्या जीवासारखा दुसरा कुठलाच विसावा नाही, शाश्वत सत्यासारखा दुसरा प्रकाश नाही, परमात्म्याच्या भेटीसारखी दुसरी तीर्थयात्रा नाही, शिवासारखा दुसरा नातेवाईक नाही. शिव सर्वत्र असल्यामुळे लल्लदेवेचा आत्मदेव परमात्मा होतो. तिचे समकालीन इराणी शाह हमदानी हे सुफी पंथाचे उपासक होते. काश्मीरमध्ये ते इस्लामी भक्ती मार्गाचा प्रसार करीत होते. सुफी संतांवर लल्लेश्वरीच्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता. ती स्त्री पुरुष भेदाच्या पुढे गेली होती. ती सर्वांना अद्वैत शिवस्वरूपात पाहत असे. पण एकदा हमदानींना पुरुषाच्या रूपात पाहिले. ती चमकली आणि तिने तंदूर भाजण्याच्या भट्टीत उडी घेतली. ती जळून राख झाली असावी असा सगळ्यांचा समज होता. पण तिचा शोध शाह हमदानींनी चालूच ठेवला. त्यांच्या आवाहनानुसार ती दिव्य हिरव्या रंगाच्या वस्त्रप्रावरणात प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. सुफी संत सय्यद अली 1381 मध्ये काश्मीरात आले. त्यांची लल्लेश्वरीशी गाठ पडली. परस्परांच्या साधना आणि शिकवणुकीचा प्रभाव त्यांच्या रचनात आढळून येतो. काश्मीरी संस्कृती आणि लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक विचारधारांच्या निर्मितीमध्ये लल्लेश्वरीचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. नंद ऋषी म्हणून प्रसिद्ध असलेला काश्मीरी सुफी संत शेख नुरुद्दीन वाली याला लल्लेश्वरी मातेच्या ठिकाणी होती. एक आख्यायिका सांगितली जाते की नंद ऋषींनी आईकडून स्तनपान करण्याचे नाकारले तेव्हा लल्लेश्वरी त्याची धाराऊ झाली. दूध हे प्रतीक आहे. तिने आपला सांस्कृतिक वारसा त्याला दिला. पुढच्या काळात इस्लामिक संस्कृतीचा पगडा तिच्यावर जाणवतो. अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, निरर्थक कर्मकांड
याचा ती विरोध करीत असे. आरती आणि प्रसाद यामध्ये भक्ती अडकून पडली होती. देवाला बळी देणे तिला अनैतिकपणाचे वाटायचे. जीव नसलेल्या दगडाच्या मूर्तीला तुम्ही जिवंत कोकरू कसे अर्पण करणार? ते तुम्हाला लोकरीचे पांघरून देईल आणि थंडीपासून रक्षण करील. ते फक्त पाणी आणि कुरणात उगवलेल्या गवतावर जगेल. तुम्हाला कोणी सुचवले जीव नसलेल्या दगडाला जिवंत कोकरू नैवेद्य म्हणून अर्पण करायला? काश्मीरला तपोभूमी म्हटले जाते, कारण वैदिक, शैव, बौद्ध, वैष्णव, जैन आणि सुफी पंथ इथे गुण्या गोविंदाने वाढले आणि नांदले सुद्धा. तिच्या बऱ्याच रचना सुफी साहित्यात इस्लामिक तत्वांचा आधार घेऊन जास्त काव्यात्मक आणि नेटक्या स्वरूपात समाविष्ट आहेत. उल्हसित मन आणि निस्सीम भक्तीनं भक्तीची फुले त्याला अर्पण करा. शिव चराचरात भरलेला आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद करीत नाही. लल्लेश्वरीचा निराकार निर्गुण देवावर विश्वास होता. देवापर्यंत पोचण्यासाठी मध्यस्थांची गरज नाही. तो प्रवास ज्याचा त्यानेच करायचा हा विचार तिने सामान्यांमध्ये रुजवला. ती परिवर्तनवादी होती. तिच्या मते तात्विक वाद आला की तुम्हाला कोणाची तरी बाजू घ्यावी लागते, नाहीतर विरोध करावा लागतो. लल्लेश्वरीला भक्तांच्या रांगांची किंवा कुठल्याही आध्यात्मिक सत्तेची आस नव्हती. ईश्वराकडे जायचे अनेक मार्ग आहेत, कोणतेही आक्रमा, असा उपदेश ती सर्वांना करायची. पुढे जायचा माझा मार्ग सरळ आहे. आता परतीचा मार्ग नाही. नदी ओलांडून मी इकडे आली आहे. जवळ एक फुटकी कवडी सुद्धा नाही. आता परत पलीकडे जाण्यासाठी मी कुठून पैसे देऊ? तिची भाषा, वाक्प्रचार, उपमा यांनी नटलेली आहे. खोलवर अर्थ सांगणारे तत्वज्ञान, समतेचा, सुधारणेचा संदेश, अत्यंत तरल शब्दात मांडलेले जीवनानुभव तिच्या रचनेत आढळून येतात. वाचणे आणि पाठ करणे सोपे आहे. आपण जे वाचतो ते कृतीत आणणे कठीण आहे. आणि वाचन आपल्यात वसलेल्या मीला शोधून काढते. पुस्तकांच्या आधारे नव्हे तर प्रत्यक्ष कृती केल्यावर. मी जे वाचते ते कृतीत आणते आणि जंगलातील रस्त्यांवर जे शिकवले जात नाही ते शिकते. मला जशी शिकवण मिळते तशी मी कृती करते आणि ध्येय गाठते. शिव आणि पार्वतीमधील संवाद म्हणजे गुरुगीता. या गुरुगीतेतून शिवतत्वज्ञान आले आहे. सहज शब्दात ती हे तत्वज्ञान सांगून जाते. आपण ह्या आधीही अस्तित्वात होतो आणि कायम राहणार आहोत. अविनाशी आत्मा जीवन मरणाच्या फेऱ्यात फिरतच राहणार. सूर्य दिसेनासा होतो, तो उगवतही नाही आणि मावळतही नाही आणि तो नष्टही होत नाही. त्याप्रमाणेच शिव नाहीसा होतो, तो येतही नाही आणि जातही नाही. वाक म्हणजे आवाज. लल्लेश्वरीच्या रचनांना वाक असे म्हणतात. ती ज्या भागातून फिरली तिथल्या इस्लाम, सुफी, सीख संस्कृतीचा प्रभाव तिच्या वाक या रचनेत आढळतो. वाक सुरुवातीला मौखिक स्वरूपात होते. एक कथाकार धर्मदास दरवेश तिच्या वाखांचे मौखिक सादरीकरण करायचे. 1914 मध्ये जॉर्ज ग्रियर्सन यांनी त्यांचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. हे पहिले रूपांतरण द वाईज सेईंग्ज ऑफ लाल देद ह्या नावाने प्रसिद्ध झाले. 2000 साली नवी दिल्ली येथे लल्लेश्वरीवर नॅशनल सेमिनार भरवले गेले. त्यावेळेस तिच्यावरील पुस्तक प्रकाशित झाले, रिमेंबरिंग लाल देद इन मॉडर्न टाइम्स. 700 वर्ष उलटून गेली तरी हिंदूंसाठी लल्लेश्वरी म्हणून आणि मुस्लिमांसाठी लाल अरिफा म्हणून ती वंदनीय आहे आणि काश्मीरींच्या हृदयात वास करीत आहे. अंतकाळ जवळ आल्याची जाणीव होताच ती म्हणते, राजहंस के समान होने पर भी तुम गुंगे हो गए. जाने कौन तेरे भीतर से क्या लेकर भाग गया. तेरी जीवन रूपी चक्की रुक कर बंद हो गई और चक्की वाला चैतन्य रूपी फल लेकर भाग गया. शुद्ध भावाने शरीर मन देवाला समर्पित केले आणि परमतत्वात ती विलीन झाली. असं म्हणतात
ती गेली तेव्हा एक दिव्य ज्योत तिच्या शरीरातून बाहेर पडली आणि नाहीशी झाली. आजही ही ज्योत काश्मीरींच्या मनात तेवते आहे. 90.4 मेगाहर्ट्झ वरून श्रोते हो, आत्ताच आपण वारी चैतन्याची या कार्यक्रमात काश्मीरी संत कवयित्री लल्लेश्वरी यांच्या साहित्यावर आधारित वारी चैतन्याची हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचं लेखन आणि संकलन केलं होतं सौ रेखा करंदीकर यांनी आणि कार्यक्रमाचं सादरीकरण होतं सौ मधुरा करंदीकर यांचं. कार्यक्रमाची प्रस्तुती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची.